पार्टीचा भारत माता की आपकी बार फिर एक बार फिर एक बार भारत माता की वंदे मातरम। चला मला परवानगी या शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की रोजी आजच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली होती। आज 6 एप्रिल 2024 आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा असा स्थापना दिवस आपण या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ या ठिकाणी आपण साजरा करतोय। या निमित्तानं मला एक आठवण करून द्यावीशी वाटते। रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष 2015ला मी असताना आदरणीय या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल काका घोसाळकर यांच्या संकल्पनेतून मला वाटतं अक्षय तृतीया मे महिना होता आणि 2015 साल 9 मे 2016 रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी या ठिकाणी या मुंबई गोवा हायवेवरती या तुरळ या ठिकाणी घोसाळकर साहेबांनी आपल्या जागेमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या ध्वजारोहण माझ्या हस्ते केलं होतं आणि आज त्या गोष्टीला 8 वर्ष पूर्ण होत आहे। हा कदाचित एक योगायोग आहे की सगळ्या देशभरामध्ये आज भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये आहे आणि पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळून फिर एक बार मोदी सरकार येण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी संकल्प केलेला आहे। या निमित्तानं मुकुंदराव जोशी ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला आहे। 1952ला भारतीय जनसंघाची स्थापना झाली। राष्ट्रीय संघाच्या विचारांना प्रेरित होऊन तत्कालीन त्या ठिकाणी काम करणारे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली अटल बिहारी वाजपेयी हजारो लाखो कार्यकर्त्यांनी या देशामध्ये राष्ट्र निर्माणाकरता भारताच्या संसदेमध्ये राजकीय विचाराचं काम करणारी मंडळी असावीत या दृष्टीनं भारतीय जनसंघाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1977 साली आणीबाणीच्या कालखंडामध्ये जनता पक्षाची स्थापना होत असताना भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी भारतीय जनसंघ त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाला होता आणि आपण पक्ष विलीन केला होता। परंतु दुर्दैवानं त्यानंतर जनता पार्टी नागरधारी शेतकरी जी होती ती बरखास्त झाली आणि पुन्हा एकदा या देशभरातल्या सगळ्या राष्ट्रीय संघाच्या प्रेरणेतून मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची स्थापना करायचा असा निर्णय झाला आणि मुंबईमध्ये 6 एप्रिल 1980ला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीची विचारधारा राष्ट्रीय संघाच्या असणाऱ्या एका राजकीय पक्षाची स्थापना झाली। आज त्या गोष्टीला सुद्धा जवळजवळ 44 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यावेळेला भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एक संकेत दिला होता की सूरज उगेगा आणि कमल खिलेगा आणि त्याप्रमाणे आज या संपूर्ण देशामध्ये कमळ उगवलेलं आहे आणि एनडीएच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या समवेत भारतीय जनता पार्टी या सत्तेमध्ये आहे। मला या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावंसं वाटतं। येणाऱ्या लोकसभेच्या कामकाजासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा कमळ निशाणीचा खासदार निवडून यावा असा संकल्प आपण या स्थापना दिवसाच्या निमित्तानं करूया। पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं एक चांगल्या प्रकारचं नियोजन अनिल काका घोसाळकर यांनी केलं। भारतीय जनता पक्षाचे संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष विनोद भस्के, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौभाग्य शीतलताई दिंडे, युवा मोर्चाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय गुरव
आणि सगळेच कर्मचारी डॉक्टर तात्रे साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे या ठिकाणी असलेले सन्माननीय कापडी साहेब, त्याचबरोबर आमच्या उत्तर भारतीय आघाडी राजस्थान आघाडीचे प्रमुख समन्वयक महाराष्ट्राचे सन्माननीय भगतसिंग चुडावरजी, सगळ्यांचीच वेळेभाऊ या ठिकाणी मी नाव घेतलं. पण या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन केलं. आज तर माननीय रवींद्र चव्हाण साहेब आपले बांधकाम मंत्री कोकणचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीमध्ये कुवारगाव या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या मालकीच्या भव्य अशा कार्यालयाचं भूमिपूजन त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर लोकसभा 2024च्या भाजपच्या निवडणुकीच्या कार्यालयाचं भूमिपूजन त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी मला जायचं आहे, खरं उशीर झालाय, परंतु आज या ठिकाणी अनिल काका घोसाळकरांचा जो आग्रह होता तो मी मोडू शकलो नाही. आणि म्हणून मी चव्हाण साहेबांची परवानगी घेऊन या ठिकाणी आलोय. आणि हा कार्यक्रम छान पद्धतीने झालाय. पुढचे जे कार्यक्रम आपले असेल त्याप्रमाणे नियोजन आपण करूया. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा, येणाऱ्या नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा